झी 24 तास एक पाऊल पुढे. फक्त सन्मान्य बाळासाहेब आणि दिदींना ह्या सीडी देऊन थांबवावं. आपण कार्यक्रमाच्या नंतर सर्व कलावंतांना सीडी आपण नंतर देऊया. धन्यवाद. आणि आता आपण सर्वजण ज्यांचा आवाज, शब्द, विचार ऐकायला उत्सुक असतात ते आदरणीय बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे यांनी मनोगताला आरंभ करण्यापूर्वी मगाशी त्यांचा आपण पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. मी दीदींना विनंती करतो की आपलं जे सुंदर सन्मान चिन्ह आहे ते त्यांना देऊन त्यांचा आदर करावा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनी, माता, वय वाढतंय, शरीर थकतंय आणि त्यामुळे फार हालचाल करता येत नाही. जर उठलं इकडे तिकडून चालत तिकडे आलो आणि तिकडून इकडे आलो की श्वास लागतो. पण 1-2-3 मिनिटं जावी लागतात. हे श्वासाचा लफडा जर माझ्या मागे लागला नसता अजूनही महाराष्ट्राचे दौरे मी केले असते. ताकद आहे, सगळं काही आहे, पण हाच एक दुर्दैवी भाग माझ्या मागे लागलेला आहे. लताजींनी मला आमंत्रण केलं, नाही म्हणता येईना आणि अशा वेळेला मी होकार दिला. म्हटलं जायचंच. बऱ्याच वर्षांनी मी षण्मुखानंद हॉलमध्ये येतोय. आणि आज एका महापुरुषाला ज्याचा आज स्मृती दिन आहे त्याला आदरांजली वाहण्यासाठी मी जातीनं प्रत्यक्ष हजर राहिले. कारण मलाही त्यांच्याबद्दल जबरदस्त आदर आहे. मी मध्ये त्यांची गाणी ऐकतो टेप रेकॉर्डरवरती किंवा सीडीवरती आणि अशा तऱ्हेनं एक विनोदी मला आठवले. लताजींचं एक पुस्तक माझ्याकडे आहे. त्यांनी आपल्या वडिलांवरती जे काही चरित्र लेखन केलेले ते पुस्तक माझ्याकडे आहे आणि ते वाचत असताना जे काही महत्वाचे किस्से मला त्याच्यामध्ये आढळले ते मी आज त्याच्यामध्ये नोंदवून ठेवले. जेवढे होतील आणि माणूस कसा घडतो, उपभोगलं काय आणि नंतर भोगलं काय, हा त्यातला महत्वाचा विचार आहे. नाहीतर आपले हात पाय गळून टाकणारी माणसं बरीच आहेत. पुढे धक्क्यावरती बसलात आणि एखाद्याला विचारलं, म्हातारी माणसं विचारी, वय झालेलं, आणि मग त्यांना विचारायचं काय कसं काय चाललंय. वरचं आमंत्रण येत नाही तोपर्यंत मग विचारच वाटतं वरती काय क्यू आहे काय, मला अजून आमंत्रण मिळत नाही. किती पाहिजे तुम्हाला, जाणं दिलेला पाहिजे तेवढे मिळते. आज मी दीनानाथांच्या चरित्रामधून कोण आहे ती व्यक्ती, स्मृती दिन नुसते साजरे करून नाही उपयोगायचे.
त्यातलं आपण काय घेऊ शकतो, काय त्याने काय तुम्हाला दिलं, त्याच्याशी फोनवरनं बोलत असताना लताशींची त्यांनी सांगितलं त्या नाटकामध्ये कुठं ते मानाप्रमाण वन्स मोर वन्स मोर वन्स मोर 14 वन्स मोर एका गाण्याला. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे अदलून बदलून त्यातल्या काय त्यांच्या गाण्यातल्या कवी असतात वगैरे त्या स्थायी वगैरे वगैरे सगळं ते बदलून ते 14 शेवटी थकले ते. आणि लोक सुद्धा त्यावेळेला जेवढी काही लोकसंख्या नव्हती मध्ये तिथे पण नाटकाला येणारी होती. लोकसंख्या वाढवण्याचीच नाटकं चालली. मोठं एवढी लोकसंख्या वाढून सुद्धा प्रश्न काय, राष्ट्रपती कोण होणार देशावर तुमचं एवढ्या करोड लाखो अब्जोन पतीने वाढते. झी 24 तास एक पाऊल पुढे.